काटोलच्या SBL कंपनीमध्ये जो काही स्फोट झाला त्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। खरं म्हणजे अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी झाली। जवळपास 19 कामगारांचा मृत्यू झालेला आहे, 17 गंभीर जखमी आहेत। बहुतांश कामगार या महिला आहेत आणि आपण जर बघितलं तर अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना घडली आहे। मुळात जसा उल्लेख बंजारी साहेबांनी केला की कंपनीच्या तर्फे 75 लाख रुपये, राज्याच्या तर्फे 5 लाख रुपये आणि केंद्र सरकारच्या वतीनं 2 लाख रुपये असे मृतकांच्या कुटुंबाला आपण देतो आहोत आणि जे जखमी आहेत त्यांना 25 लाख रुपये प्रत्येकी आणि त्यांचा उपचाराचा खर्च हे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केला आहे। या संदर्भात जेवढे गंभीर कलम लावता येतील ते सगळे कलम लावून आपण FIR दाखल केलेला आहे। कारण काही गोष्टींचा निग्लिजन्स हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। नॉर्मली आपल्याला माहिती आहे की जर प्रायमा फेसी निग्लिजन्स नसेल तर पहिल्यांदा आपण ॲक्सिडेंटचा त्या ठिकाणी हे करतो आणि मग त्याच्यानंतर त्या संदर्भातली कारवाई करतो, पण यात काही प्रायमा फेसी निग्लिजन्स देखील हा पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे ती कारवाई केली आहे। 21 लोकांवर FIR करण्यात आला आहे। 11 लोकांना अटक झाली आहे, ज्यात MDला पण अटक केली आहे। MDला पण आता या ठिकाणी अटक झालेली आहे। त्यामुळे कोणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्न हा निर्माण होत नाही। आपण बाकी जो उल्लेख या ठिकाणी केला त्यात पेसोच्या माध्यमातून मागच्या स्फोटानंतर सर्व कंपन्यांचं ऑडिट करण्यात आलेलं आहे। ऑडिटचे कंप्लायन्सेस झाले की नाही हे देखील बघण्यात आलेलं आहे। मुळामध्ये ज्यावेळेस आम्ही याच्या खोलात गेलो तर असं लक्षात आलं की अतितीव्र ज्वलनशील पदार्थ या ठिकाणी तयार होतो, जो आपल्याला माहिती आहे की युद्धाच्या काळामध्ये तो मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग करण्यात येतो। आता याच्यामध्ये हा जो अतितीव्र ज्वलनशील अशा प्रकारचा पदार्थ आहे, हँडलिंग करताना ह्यूमन एरर झाला तरीही तो लगेच पेट घेतो। उदाहरणादाखल थोडा हातून सुटला आणि खाली पडला तरी तो पेट घेतो। आणि एवढंच नाही तर आपल्या अनेक वेळा हातात इलेक्ट्रिक करंट आपल्या तयार होतो, इलेक्ट्रोलिसिस जे तयार होतं, तर इथल्या प्रत्येक कामगाराला ते डिचार्ज करून त्या ठिकाणी जावं लागतं आणि एखाद्याने ते जर केलं नाही तरी देखील हा पदार्थ त्या ठिकाणी पेट घेतो। आणि म्हणून याच्यामध्ये मुळातच या 3-4 घटना ज्या शशिकांतजींनी सांगितल्या त्या सगळ्या घटना पाहता खरं तर आपण रेग्युलर इन्स्पेक्शन्स देखील करतो, पण याच्यामध्ये काही मूलभूत बदल करण्याची आवश्यकता आहे। याचे जे रूल्स आहेत हे 2008 साली तयार झालेले रूल्स आहेत आणि आता जवळपास गेल्या 15-17 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदललेली आहे, ज्वलनशीलता जी आहे ती पण वाढलेली आहे। आणि म्हणून साधारणपणे असं लक्षात येतं आहे की यातले जे काही नियम आहेत ते काही नियम देखील बदलण्याची आवश्यकता आहे। विशेषतः याची अतितीव्र ज्वलनशीलता बघता काही गोष्टी या प्रोसेस ऑटोमेशनमध्ये गेल्या पाहिजेत, त्या ह्यूमन इंटरव्हेन्शनच्या असूच नयेत असाही एक फाइंडिंग याच्यामध्ये जे प्राथमिक ज्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्या चर्चेतनं बाहेर येत आहे। कारण कितीही नाही म्हटलं तरी इतकं प्रिसिशननी किंवा रोबोटिकली मनुष्य काम करू शकत नाही आणि मग इतकं जर अति तीव्र ज्वलनशील असेल की छोट्याशा गोष्टींनी आणि ते जेव्हा पेट घेतं त्यावेळी तुम्ही ॲम्ब्युलन्स ठेवा का नका ठेव काहीच करता येत नाही। इतकं भयानक पेट घेतं ते की त्याचा इम्पॅक्ट म्हणजे यातले काही लोक त्या इम्पॅक्टनी बाहेर जखमी झाले, आतलं तर कोणी वाचतच नाही काही सेकंदात। आणि म्हणून या संदर्भातही अभ्यास करून आम्ही केंद्र सरकारला आता एक त्या ठिकाणी निवेदन देतो, ज्या निवेदनात केंद्र सरकारला 2008च्या ज्या गाईडलाईन्स आहेत किंवा जे काही नियम आहेत हे नियम रिव्हिजिट करण्याच्या संदर्भात आम्ही विनंती करतो आणि त्यासोबत
सगळं मॅन्युअली करण्यापेक्षा हा जो एक अतितीव्र ज्वलनशील पदार्थ जिथे हँडल करावे लागतात असा जो त्याचा पोर्शन आहे हा टोटली ऑटोमेटेड झाला पाहिजे, ह्युमन इंटरव्हेन्शन रहित झाला पाहिजे. अशी काही व्यवस्था करता येईल का, अशा संदर्भातही रोबोटिकली करता येईल किंवा वेगळ्या पद्धतीने करता येईल. कारण मनुष्याच्या जीवापेक्षा अधिक मोठं काही असू शकत नाही. तर त्याही संदर्भातली विनंती ही आम्ही करतोय. त्या संदर्भात एक सविस्तर निवेदन सगळ्या एक्सपर्ट्सला बसवून त्या ठिकाणी तयार होतं आहे आणि ते निवेदन घेऊन आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत आणि त्या नियमांमध्ये बदल करून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये या दृष्टीनं काळजी घेतली जाईल.